आरक्षण उपवर्गीकरण या संदर्भात खरं तर मुंबईमध्ये आज मोर्चा आहे आणि एकूणच बऱ्यापैकी आमदारांनी त्याला पाठिंबा दिलेला बघायला मिळतो। आपल्यासोबत या ठिकाणी अंतापूरकर आहेत। सर, काय सांगाल, कारण आज तुम्ही या ठिकाणी पाठिंबा देताना बघायला मिळत आहेत अनुसूचित जातीतील आरक्षण उपवर्गीकरणात तात्काळ सुरू करा अशी मागणी देखील या निमित्तानं तुम्ही करताय। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला संमतीचा न्याय या विचारानेच आम्ही या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण या ठिकाणी जे वंचित आहेत, ज्यांना खऱ्या अर्थानं विकासाच्या मुख्य प्रवाहात येता आलं नाही, त्यांच्यासाठी आम्ही हा न्याय मागत आहोत। निश्चितपणे देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्यासह आमची सकारात्मक बैठक झाली आणि हा कुठल्या एका समाजावर कुठल्या अन्याय होणारा विषय नसून हा उलट सर्व समाजाला घेऊन चालणारा विषय मला या ठिकाणी असं वाटतं। या ठिकाणी किती आमदारांचा पाठिंबा या निमित्तानं बघायला मिळत आहे? सत्ताधारी विरोधक आहेत का तुमच्यासोबत? आमच्यासोबत बरेच आमदार आहेत। आम्ही तुम्हाला त्याची यादी देऊ, कारण त्याची संख्या फार मोठी आहे, कारण बऱ्याच आमदारांनी तो अधिवेशनात विषय मांडलेला आहे। कारण ही तळागाळातली बाब असल्यामुळे बऱ्याच आमदारांना किंवा त्या भागातील जे प्रतिनिधी आहेत त्यांना ही बाब लक्षात आल्यामुळे त्यांनी हा विषय मांडलेला आहे आणि निश्चितच त्यांचा उद्या पाठिंबा आम्हाला मिळालेला आधीच आहे आणि यापुढेही त्यांच्यासह आमची बैठक होऊन लवकरच आम्ही फडणवीस साहेब यांच्याकडे जाणार आहोत। सुप्रीम कोर्टाने एकीकडे सांगितलेलं आहे की सगळ्याच प्रवर्गाला जे आहे ते समान न्याय मिळाला पाहिजे। त्या दृष्टीनं खरं तर अशा पद्धतीनं मागणी वारंवार होताना बघायला मिळते, मात्र तरी देखील अवलंब या निमित्तानं केला का गेलेला नाही? काय अडचणी वाटतात? अनंत बदर समितीचा अहवाल हा सादर होणार होता, तो झालेला आहे। माझ्या माहितीमध्ये आपण लवकरच त्याच्यावरती चर्चा करून हा शासन त्याच्यावरती निर्णय त्याच्यावर घेईल। त्यामुळे मला खात्री आहे की हे जरी उशीर जरी लागत असला तरी काही बाबींमुळे तरी पण ते लवकर होईल अशी याची मला खात्री आहे। मुंबईत आंदोलन आहे, खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण त्या ठिकाणी दाखल होत आहेत, गर्दी होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल, या निमित्तानं आपण पाठिंबाही देत आहे। तुम्हाला वाटतं या सगळ्या गोष्टी साध्य होतील या अधिवेशनात? किमान या निमित्तानं काहीतरी सकारात्मक येईल? निश्चितपणे साध्य होईल, कारण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की यामध्ये कुठल्याही एका समाजावर कोणाचा अन्याय हा होत नाहीये। यामधून निश्चितपणे जेवढे अनुसूचित जातींमध्ये 59 जाती आहेत त्या समाजाला यातून न्यायच मिळणार आहे। त्याच्यामुळे काही लोक विरोध करत असतील, परंतु त्याची जर आपण पूर्ण सखोल माहिती घेतली तर निश्चितपणे आपल्याला दिसून येईल की येत्या काळामध्ये त्या उपवर्गीकरणाचा बऱ्याच समाजाला फायदा झालेला हा दिसेल आपल्याला। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यावर। तर आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर उपवर्गीकरण संदर्भात खरं तर अनेक आमदार या ठिकाणी पाठिंब्यासाठी उतरलेले बघायला मिळत आहेत आणि त्या दृष्टीनं खरं तर सकारात्मक काही निर्णय होतील अशी अपेक्षा देखील या ठिकाणी अंतापूरकर यांनी व्यक्त केलेली बघायला मिळते। कॅमेरा पर्सन रोहित सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।